खाली हे सगळं काय सुरू आहे? काय प्रकार चाललाय? ते म्हणजे काय बोलायचं तेच कळणं झालंय. म्हणजे तुम्ही हो म्हणालात लग्नाला? हो, असं का करताय तुम्ही? तुम्हाला रेणूची काहीच काळजी नाहीये? अहो हाय की म्हणून तर. म्हणून तुम्ही हो म्हणालात लग्नाला? अहो मी कधी वय म्हणलोय? मी तेच सांगायला वहिनींकडे आलतो की बापूंना समजवा म्हणून. त्यांच्या मम्मी आल्या आणि समजा उलटच झालं बघा. पण वहिनी तर म्हणाला तुम्ही हो म्हणालात म्हणून. तुम्ही तयार झालात म्हणून खाली लग्नाची तयारी चालू आहे. अहो पण रेणूचं काय? यो 2 गावच्या इज्जतीचा प्रश्न झालाय. करायचं तरी काय? अच्छा, म्हणजे आता तुम्हालाही रेणूपेक्षा जास्त गावची इज्जत महत्वाची झाली? म्हणजे तुमच्यात आणि बापूंमध्ये काहीच फरक राहिला नाही? अहो अहो तसं नाहीये हो. मग कसं आहे? आता मी बापूंना समजावायला त्यांच्या घरी गेले होते, पण बापू काही ऐकायला तयारच नाही. रेणूची आई सुद्धा आता बापूंसारखंच बोलायला लागली आणि आता इथे तुम्ही. नाही, मला कळतंय समजा चुकीचं व्हायला. समजा गाव गुंतले आता यात. ते काही असू, आपल्याला जर कळतंय हे सगळं चुकीचं आहे तर आपण ठामपणे विरोध करायला हवा. नाही, पण हे काय, जर रेणूनच नाही सांगितलं तरच काहीतरी होऊ शकते, नाहीतर नाही. तिला जमल काय? नाही, मला हे जमणार नाही म्हणजे नाही. तुझ्या बाला बी जमल. मग करा तुम्हीच. हे प्रश्न कोणीच करतो बघ. काय करते कोणत्या बघितलं तू? काय जबाब आहे? पोरगी लहान आहे का? का हात करताय? चला चला. हा नाही तर कळतं का बापाशी कसं बोलायचं ते? का शाळेत हे शिकवते पोरांना? अहो तुम्ही बी समजून घ्या की तिला. काय समजून घ्यायचं आहे? सगळ्या गावाला माहिती आहे मी आहे लगीन मोठं नाही म्हणजे नाही. तुम्ही बळजबरीनं माझं लग्न लावून द्यायचं मनात बी आणू नका बापू. हे लावणार काय करणारस तू? जीव घेणारस माझा? अरे ठीक की ठीक आहे जीव. अहो काय करते सर? रोज रोज जीव तमाशा. मिठवा बाई तसा. अरे मी ठेवूनच टाकणार आहे. 2 दिवसात पोरीचं लगीन लावणार आहे म्या. लागा तयारीला. नाही, हे चतक मुकटाने मांडवत हा. काय चाललंय? लक्षणपणे करू नकस. कळलं काय? तुझं लगीन होणार म्हणजे होणार. अहो. मग कोणी बी येऊ दे किंवा तुझा राहणार येऊ दे. मी अजिबात कोणाचं ऐकणार नाही सांगून ठेवतो. मी तयार आहे का नाही हे तुम्हाला आता मांडवातच कळल. अरे धमकी कुणाला देतीस? आता कशी लग्नाला तयार होत तेच बघतो मी. बघाच तुम्ही, मी हे लग्न करणार नाही म्हणजे नाही. पाहिजे तर माझा जीव घ्या तुम्ही. आता घेऊनच टाकतो तुझा जीव. अहो काय करताय सर? ए तू का बस. नाही तू बाजूला हो. नाही तुला बाजूला हो म्हणलं ना? नाही. हो बाजूला. होय कर. तुझा जीवच घेतो कधी बघ. आई तू थांब जरा. करा काय करायचं ते. एकदाचा माझा जीव घ्या आणि मन शांत करा. सगळा विषयच मिटून जाईल. ए जीव घ्यायला काय माझ्या शैतान नाही. त्या परीस मी माझाच जीव देतो म्हणजे तुझ्या मायालिकेचं मन शांत होईल. मग करा काय करायचं ते तुम्ही. अहो काय करताय सर तुम्ही? ठीक आहे तू अहो काय करताय सर? काय करताय सर तुम्ही? हे हो बाजूला. हो नका. तिच्या म्हणण्यासारखं होतंय ना बघ. देतो की माझा जीव. असं करू नका सर. काय करताय सर तुम्ही? रेणू बापू तिच्या म्हणण्यासारखं होतंय ना बघ. बापू, बापू थांबा. ए अरे वळा बाजूला. बापू मी तयार आहे लग्नाला. काय म्हणली का तू? मी तयार आहे लग्नाला. मग तुझ्या आईच्या आणि माझ्या डोसक्यावर हात ठेवून शपथ घे की परवा मी लगीन करीन म्हणून. मी परवा लग्न करत
आता कशी शानासारखी पोलीस ग? अरे मग का अशी वागतीस हटवत्यासारखी? तुला बी त्रास नाही मला बी त्रास. परत असं वागू नकोस काय? आता तयार हाय ना व लग्नाला? अरे माहित आहे की मला. माझ्या पुरुषी बोलू का ना ग? आता डोळं पुसून काहीतरी खाऊन घे. हं? आता बघ तुझं कसं लगेच धुमधडाक्यात लावून देतो. अख्खं गाव टाका मग का बघेल. ए काय तर खायला दे का तिला? अव रेणू लग्नाला तयार होणार म्हणजे होणार. एक नंबर स्थळ आहे की. रेणू कधीच तयार होणार नाही. होणार. आमचं मनच तसं सांगतंय. नंदुडे असू दे. उगा बाहेरच्या गोष्टीवरनं घरात वाद करायचा असतोय काय कधी? वाद नाही ग बाई. अगं बाहेरच्या गोष्टीवरून आम्ही आमच्या घरात कशाला वाद घालू बरं? या घरची सून म्हणून आम्हासनी हे घर जास्ती महत्वाचं आहे बघ मम्मी. अगं आधी घरच्यांचं सुख मग बाहेरच्यांचं. वहिनी, रेणू बाहेरची नाही, आपल्या घरातलीच आहे. आमची बहीण आहे ती. आवरा ना भाऊजी, पण ती रेणू काय आपल्या घरात राहत्या काय? नाही ना व. मग ती बाहेरचीच झाली की. मला नाही पटत आहे. जाऊ बाई, तुम्हासनी पटतय नाही पटतय हे सवालच नाही. मोठी माणसं समजा ठरवायलात नवं, मग आपण कशाला मध्ये पडायचो? डोळ्यात देखत चुकीचं घडतंय आणि मी काय गप्प बसू? शक्य नाही. मग मोडा, एकदाच मोडून टाका हे लगीन. काय करायचंय ते करा. मस्ती काय पडलंय त्या रेणूचं म्हणा. आम्ही आपलं या घराच्या भल्यासाठी बोलायलाय तर तुम्ही समजा आमच्यावरच डूक धरून बसताय. तू आता जेवणाच्या ताटावर तमाशा करणार आहेस काय? यासली नाटकी करायची तर खोल जाऊन कर. आता जा तुझ्या माहेरला. जावई बापू, तसं नाही. कसं आहे, आधीच नाही म्हटलं असतं ना तर सवालच नव्हता. पण आता कसं झालंय माहितीये, दोन्हीकडची माणसं वय म्हणली आणि समजा गावाच्या साक्षीने ठरलंय. पत्रिका बी गेल्यात पाहुण्यासनी. आणि आता लगीन मोडायचं म्हटल्यावर केवढा मोठा वाद होईल जरा विचार करा की. अहो तुमच्याच नाही तर बाकी दोन घरात सुद्धा सुखशांती नांदेल काय? तेच म्हणायलोय मम्मी आम्ही. अगं बाहेरच्यांमुळं आमच्या घरातल्यांमध्ये कशाला वाद? रेणू बाहेरची नाही, या घरातले सांगितलं राहणार एकदा. तुम्ही सूरज, तुला भडकायला काय झालंय? तर बघ की कसं बोलायला लागलेत. अरे त्यासनी जे वाटते ते बोलायला त्या. तू गप बस की जरा. ठीक आहे मग करा तुम्हाला काय करायचं ते. अरे सूरज ऐक की जरा. अरे थांब की. बघा आता झाली की नाही दोन भावात भांडणं. म्हणून म्हणते जे व्हायलंय ते होऊ द्या. नंदुडे तू बी जरा धीराने घे ग. रेणूचं लगीन होणार आहे हे पक्का आहे, पण त्यावरनं घरात गरमागरमी न ग. परवाच ठरलंय लगीन. मुलाकडची मंडळी ऐकना झाल्यात. रेणूचं बापू बी तयार आहेत, तेव्हा उरकून टाकू लगेच.
आपण आपलं जायचं, अक्षता टाकायच्या, आशीर्वाद द्यायचा आणि परत यायचं. दुसरं आपल्या हातात काय आहे? कोदाका, जरा भात वाढा. जेव तू, जेव बाळ, जेव. वा, लई भारी जेवण झालं आज. मम्मी बी का नाही खा खा म्हणून लईच खायला घालत्या. आमच्या डाएटचा तर काही विचारच करत नाही. तुला लाज कशी वाटत नाही का? कसली कसल्याने विचारतीवर तोंड करून? सूरज, तोंड सांभाळून बोल बर का. पुन्हा संकट बोलायला आहेस, कळतंय ना ग? चांगलंच माहितीये मला. यासारखी चक्रम डोसक्याची बाई आयुष्यात बघितली नाही कुठं मी. सूरज, मुस्कट पुढे झालं नाटकं केलीस तर. उद्याच्या उद्या रेणूचं लग्न थांबलं पाहिजे बघ. आता तर नाहीच थांबणार, अजिबात नाही थांबणार. तुम्हाला हे समजा आधी कळत नव्हतं काय र? हा, समजा ठरल्यावर सुचते बाई जाऊ बाईसनी. ए, वहिनी आधीच नाही म्हणत होत्या. तुलाच लय जोर आलता लगीन ठरवायचा. आमचा जोर तर अजून बघितलाच नाही र तुम्ही. जोर बघायचा बी नाही मला तुझा. उद्याच्या उद्या पहिलं रेणूचं लगीन थांबलं पाहिजे बघ. अजिबात नाही. एक डाव सांगितलं ना व, हे लगीन आता व्हायचं तसंच होणार. आमच्या माहेरच्या इज्जतीचा सवाल आहे यो. चुलीत घाल तुझं माहेर. सूरज, नंदुडे, अगो बाई, नवरा बायकोंच्या बोलण्याच्या आड आलं काय आम्ही? बोला बोला. आम्ही जातो. नाही 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 नाही, तू थांब मम्मी. आपलाच विषय चालू होता. असं होय? काय म्हणतात आमचं जावई बापू? रेणूचं लगीन मोडा असं म्हणतात तुझं जावई बापू. काय बाई, तुमच्या घरात समद्यांनाच मोडामोडीची सवय हाय वाटतं. आता काय बोलायचं? अहो जावई बापू, जरा विचार करा की. याद्या झाल्या, पत्रिका गेल्या, आता लगीन कसं मोडणार? अहो माणसाची काहीतरी पत हाय की नाही समाजात? अहो तुम्ही तुमच्या हट्टापायी 2 घरं कशाला बर्बाद करताय? हा, अहो त्या मुलाचं जाऊ दे, त्याचं कसं बी होईल. पण रेणू, ती तर तुमची बहीण आहे ना व? अहो तिचं लग्न असं मोडलं तर उद्या दुसरं कोण तिच्याशी लग्न करणार आहे? हा, काय का नंदुडे? म्हणजे त्याची काळजी तुम्ही करू नका मामी. रेणूचं लगीन तेवढं मोडा बघा. हो, असं काय बोलताय तुम्ही? आता लगीन मोडायचं म्हणजे ते तर रेणूच्या वडिलांनीच मोडलं पाहिजे ना व? आणि ते काय मोडणार नाही. सगळ्या गावभर झालंय यावं. ते का मला माहित नाही बघा. लगीन मोडलं पाहिजे बस. मग आता असं करा, तुम्हीच रेणूच्या वडिलांना सांगा. काय का नंदुडे? अगं बाई, आता तुला काय सांगायचं मम्मी तुला? अगं राणा भाऊजी आणि जाऊबाई सांगून सांगून दमलं, तरी बी बापूनी ऐकलं नाही. यांचं काय ढेकळाचं ऐकणार आहेत वय? अहो जावई बापू, जाऊ द्या. तुम्ही लई विचार करू नका. तुम्ही तुमची ती कारखान्याची कामं करा बघू. ही काय जी झोंबडी आहेत ना, ते आम्ही बघतो काय करायचं ते. काय ग? हेच आम्ही सांगून सांगून दमलो ग. हो माणूस काय ऐकणच झालाय बघ. राणा भाऊजींनी बरोबर ऐकलं. यांनाच ऐकायला काय प्रॉब्लेम झालाय कुणाच ठाऊक. नाही मागत पडणार आहे बघ तुला. फेडणार आहेस कुणाच ठाऊक. आम्ही नाही, तुम्हीच फेडणार आहे. काही पडक नाही. तुम्ही काय ऐकतच नाही बघ. समजे सगळं आपल्या मनासारखंच करत असतात. हे बाप म्हणायचं होतं काय ग जावई बापू ना? मम्मी, पाप आणि पुण्यच करत बसलं तर कसं होणार ग? आपल्याला अजून लई काम आहेत माहिती आहे ना ग? लई कामाची हाय ग नंदुडी माझी. अगं या घरावर तुझंच राज्य आहे बघ. आणि मग ही नंदिता राज्य करायला जन्माला आल्या मम्मी. त्या मस्तरडीचं आणि ठोकळ्याचं तोंड कसं झालतं ते बघितलंच ना ग? आता तू बघच ग मम्मी, या दोघांना कोंडीत पकडून समद कसं करवून घेतो ते. हो बाई, मी संकट हाय तुझ्या. तू अजिबात घाबरू नगस.
आता आम्ही घाबरणार नाही, आम्ही घाबरवणार. कुणी किती बी घाबरण्याचा प्रयत्न केला ना, आपण आयुष्यात खरं असलो तर कोणाला घाबरायचं नसतं हे कळत नाही वय रेणूला. हे लोक कुठल्या जमान्यात राहतायत हेच मला कळत नाही. हे समजा एवढं वाढेल एवढं वाटलं नव्हतं मला. मला काही वाटू दे, पण जाऊबाई जे करतायत ते सगळं चुकीचं करताय. हो मी बोलणार होतो त्यासनी, पण त्यांच्या मम्मी आल्या ना हो मध्येच. मोठ्या माणसांना आडवं कसं जायचं? मग रेणूचं लग्न लावू द्यायचं का त्यांना? नाही नाही तसं नाही. मग कसं आहे सांगा. तुम्ही उगा माझ्यावर का चिडायलाय? नाही हो, तुमच्यावर नाही चिडते. मला ना आता माझाच राग यायला लागला. समोर सगळं धडधडीत चुकीचं घडत असताना मला काहीच करता येत नाही. माझी बिगत तुमच्यासारखीच झाली. मला ज्याची भीती वाटत होती तेच झालं. मला आधीपासून वाटत होतं जाऊबाई रेणूचं लग्न लावायला घाई घाई करणार, आणि तसंच झालं. परवावर लगीन आले, बोलून समजवण्याची वेळ बी गेली. आणि कुणाशी बोलायला गेलं तर लग्नाच्या गडबडीमध्ये कोण ऐकून बी घेणार नाही. जाऊबाईंनी फार हुशारीनं सगळे रस्ते बंद केले. रानाद, तुझी बहीणच तुझ्याकडे मदत मागते. काहीही कर, पण मला या सगळ्यातनं सोडव. ही माणसं माझं लग्न केल्याशिवाय राहणार नाही. मी आई आणि बापूंच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेतली आहे की मी परवा लग्न करेन म्हणून. परवा माझं लग्न झालंच पाहिजे. तू माझं आणि जयांचं लग्न लावून देणार म्हणला होतास ना, तर आता तुझ्या या बहिणीची मदत कर. परवा माझं आणि जयांचं लग्न झालंच पाहिजे. आणि जर तसं नाही झालं तर हे माझं तुला शेवटचं पत्र. या बहिणीच्या मातीला ये एवढंच सांगते आणि थांबते. बाकी तू समजून घे रेणू. आपण पोलिसात गेलो तर? पोलिसात? हो, रेणू सज्ञान आहे. तिच्या मनाविरुद्ध तिचं कोणीच लग्न नाही लावून देऊ शकत. मग जर का रेणू नाही म्हणाली तर पोलीस तिचं लग्न थांबवतील. म्हणजे कायदा आपल्या बाजूने. हो नाही नको. हो, लगीन थांबल. पुढचं काय? पुढे काय? काय म्हणजे पोलीस केस होणार, दोन्ही घरची नावं बी खराब होणार. रेणू स्वतःच्याच बापावर केस करते हे आपल्या मनाला तरी पटते का? पण मग तिचे बाबा तिच्या मनाविरुद्ध तिचं लग्न लावून देतात याचं त्यांच्या मनाला काही वाटत नाही का? त्यांचं सोडावं, पण आपण हे असं करणं चुकीचं आहे बघा. आणि कोडं सुटायचं सोडून ही परिस्थिती अजून चिघळेल बघा. दोन्ही घरची मंडळी पेटून उठत्याल आणि हे समजा अवघडून बसेल बघा. नाही, मला तरी याशिवाय दुसरा कुठलाच मार्ग दिसत नाही. आपण पोलिसात तक्रार करूया. नाही, पण रेणूच तयार होणार नाही. का? तिला राजवाडे सरांशी लग्न करायचंय, त्यासाठी ती काही करायला तयार होईल. नाही नको. आपण दुसरा काहीतरी विचार करू, पण पोलीस केस नको. ठीक आहे, तिकडे रेणूचं लग्न लावून देतील, मग विचारच करत बसा. अहो असं काय म्हणताय? रेणू बहीण आहे माझी. तिच्या खुशीसाठी काय बी करायला तयार आहे मी. आणि हा, ते जयंत रावसनी शब्द देऊन बसलोय की दोघांचं लगीन लावून देऊन बनू. हो ना? मग आपण प्लीज पोलिसात तक्रार करूया, प्लीज. मला खरंच खूप रेणूची काळजी वाटते, म्हणून मी सांगते. प्लीज, रेणूसाठी. ठीक आहे, मला उद्याचा टाइम द्या, मग बघू. तुम्ही करा विचार. पण आपण उद्या पोलिसात जायचं म्हणजे जायचं.